आज आपल्याला इथे बघू शकता तुम्ही, मी चिकन घेतलेलं आहे 500 ग्राम. आपण इथे चिकन बिर्याणी बनवत आहोत. स्वच्छ धुवून घ्यायचे चिकन व त्याला मॅरिनेशनसाठी दही टाकायचं आहे आपल्याला सर्वप्रथम. आणि मग आपले जे मसाले आहेत, जसं धना पावडर आहे ही आणि जिरा पावडर आहे, मिक्स आहे. हे लाल तिखट आहे, हे आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे, कारण आपल्याला ह्या मॅरिनेशनसाठी याला ठेवायचं आहे. तर हा आपण बिर्याणी मसाला टाकलेला आहे. हा गरम मसाला आहे, थोडासा पावडर आहे ती, आणि ही आलं लसूणची पेस्ट आहे. त्याचबरोबर आपल्याला हळदसुद्धा टाकायची आहे थोडी, आणि त्याचबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे. तर हे चवीनुसार माझ्याकडे सेंधा मीठ आहे, ते मी टाकत आहे. आम्ही तेच यूज करतो, तर मी ते टाकलेलं आहे. तर हे आपण मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया अर्धा तास, आणि नंतर आपण तांदळाची तयारी करूया, म्हणजे भातासाठी. तर हे मी दावतचे तांदूळ घेतलेले आहेत, हे सुद्धा 500 ग्राम आहे. म्हणजे आपली बिर्याणी 1 किलो होणार आहे, कारण 500 ग्राम तिथे चिकन आहे व 500 ग्राम तांदूळ आहे. तर आपली बिर्याणी 1 किलोची होणार आहे. तर हे सर्वप्रथम आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 2 पाण्याने, चांगले चोळून घ्यायचे आहेत. व मग ह्यालासुद्धा आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे, पाणी घालून झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण आपले पुढचं करायला घेऊया. इथे आपल्याला बारीक चिरलेला कांदा हवा आहे उभा, त्याला मोकळा करून घ्यायचा आहे व तो चांगला भाजून घ्यायचा आहे, कारण आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे तो. आपण कारण बिर्याणी बनवतो आहे, त्यामुळे आपल्याला कांदा तर तिथे लागणारच. कांद्याची एक वेगळी टेस्ट असते. तर हा आपल्याला लाल कांदा करायचा असेल, लाल म्हणजे काळा असो जसा तसा करून घ्यायचा आहे. याला थोडा वेळ लागतो, पण चवीला छान लागतो आपल्याला बिर्याणीबरोबर खाताना, खूप छान लागतं. तर मी काढून घेतलेलं आहे. त्याच टोपामध्ये मी जे आपण कांदा परतलेला, त्यात मी सगळं गरम मसाल्याचे अख्खे गरम मसाले टाकलेले आहेत तेलामध्ये. तेजपत्तासुद्धा टाकलेला आहे. ह्याच्यामध्येच आपल्याला कांदा टाकायचा आहे. इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेत व तो नरम व्हायला हवा म्हणून मी इथे मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये टमाटर टाकायचे आहेत. मी इथे टमाटर 2 घेतलेले आहेत व ह्यांना आता आपण झाकून ठेवूया, जेणेकरून जरा पाणी सुटेल आणि टमाटर नरम होईल. तर मी इथे आता झाकलेलं आहे. आता मी हे काढते आणि बघूया आपण हे नरम होतं आहे काय, कारण आपण इथे ॲक्च्युली मीठ टाकलेलं होतं, तर हे नरम होणारच. त्याला चांगलं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तिथेच बारीक गॅसवरती मंद आचेवरती ठेवलं होतं मी. तर बघू शकता तुम्ही, साईडने तेल सुटल्यावर हे मस्त बारीक असं झालेलं आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालावे लागणार आहेत. इथे मी मिरच्या घेते, हिरव्या मिरच्या, याने चव जरा चांगली येते बिर्याणीची अजून. तर मी इथे 4 पोट फोडून घेतलेल्या मिरच्या आहेत. त्यालासुद्धा आपण मिक्स केलेलं आहे. इथे हे धनजिरे पावडर आहे. जेवढे मसाले आपण मॅरिनेशनसाठी यूज केले तेवढे इथे यूज करणार आहोत. हा बिर्याणी मसाला आहे. लाल तिखट, हळद, आणि ही कोथिंबीर टाकलेली आहे मी. तर ह्याला आता मिक्स करून ह्याला परत आपण 4-5 मिनटं ठेवूया. तर बघा मिक्स केलं आहे आणि आता आपण हे ठेवलेलं आहे, जेणेकरून ह्यातला सगळं एकजीव होईल. परत जेवढे मसाले आपण टाकले ते सगळे मुरतील. तर बघू शकता तुम्ही, सगळे मुरलेले आहेत. साईडने तेल सुटलेलं आहे. तर बिर्याणी म्हटले की तेल तर लागतंच आपल्याला. तर छान असं झालेलं आहे. तर ह्याला मस्त असं खालीवर करून परतून घेऊया व जे आपण मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते ह्यात आपल्याला मिक्स करायचं आहे. तर हे बघा किती छान झालेलं आहे. आपण मॅरिनेशन केलेलं चिकन आपण त्याच्यामध्ये टाकूयात. तर इथे मी सगळं जे आपण मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते सगळं पूर्ण टाकून घेते व ह्याला परतवूया. सगळा मसाला ह्याला लागला पाहिजे चिकनला. तसंच ह्याच्यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे, कारण चिकन शिजायला हवं, त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालावं लागणार आहे.
मीठ घालते मी इथे, कारण आपण तिथे पण थोडं घातलेलं होतं आणि आतासुद्धा थोडं घालतो आहे आपण. मिठाचं प्रमाण लागणार आहे ते थोडं थोड्यानेच टाकायचं आहे आपल्याला. पटकन टाकलं तर खारट होऊ शकते. तर मी इथे पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून ह्याला आपण असंच झाकून ठेवून शिजू देऊया. तोपर्यंत आपण भाताची तयारी करूया. मी कुकरला भात लावणार आहे. तर इथे मी तेल टाकून याच्यामध्ये सुद्धा गरम मसाला टाकलेले आहेत. लवंग आहे, काळी मिरी आहे, तेजपत्ता आहे, हे सगळं मी टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे आपल्याला आणि पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपला भात चांगला व्यवस्थित शिजेल. मीठ टाकायचं आहे, भातात तर मीठ पाहिजे ना. तर हे तांदूळ जे आपण अर्धा तास भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून टाकायचं आपल्याला. तांदूळ त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे आपल्या कुकरमध्ये. ते बघू शकता इथे आहे थोडंसं पाणी आहे. बऱ्यापैकी हे झालं आहे, आटलं आहे. आपल्याला थोडंसं तर लागणारच आहे नंतर, कारण आपली बिर्याणी सुकी सुकी नको व्हायला म्हणून. एका साईडला माझं बिर्याणीचं हे चालू आहे आणि एका साईडला मी भात करून घेणार आहे, आपला जो राईस आहे त्याचा. तर इथे आपण सगळे तांदूळ टाकून घेऊयात आणि ह्याच्या आपण 2 शिट्ट्या काढणार आहोत. ती 1 शिट्टी झालेली आहे, ही दुसरी शिट्टी पण झालेली आहे. गॅस बंद केला मी. आता आपण बघूया आपला भात रेडी झाला आहे काय. तर हो, आपला भात रेडी झालेला आहे, जेणेकरून आपण बिर्याणी करू शकतो. तर मी एका टोपामध्ये ते जे आपण चिकन होतं ते सगळं काढून घेतलं होतं वेगळ्या टोपात, आणि ज्या टोपात बनवलेलं त्याच टोपात आपण करणार आहोत. तर आपण लेयर्स ठेवूया. थोडा भात चिकट झालेला आहे, पाण्याचं प्रमाण जरा जास्त झालेलं होतं, तर तुम्ही जरा कमी ठेवा. पण चवीला अप्रतिम ही बिर्याणी झालेली आहे आपली. तुम्ही बघू शकता, कलरवरनंच समजतं. तर इथे मी कांदा, कोथिंबीर याची लेअरसुद्धा मगाशी टाकलेली आहे आणि इथे सुद्धा बघू शकता तुम्ही, वरतून सुद्धा टाकायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपली बिर्याणी खूप छान दिसेल. इथे ही वरतून वाफ येऊसपर्यंत झाकून ठेवायचं आहे. इथे मी तूप टाकते थोडं, त्याने आणखीन छान चव येते. तर आपले बघा वाफ येते म्हणजे आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. त्यांच्या गाण्यांचे आवाज मला येतील बिर्याणी बघून. माझ्या 2 मुली आहेत, त्या फिरवून दाखवत आहेत. त्यांना खूप आवडली बिर्याणी. बिर्याणी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला